नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्त्रियांबरोबर अत्याचार करणाऱ्या अनेक परकीय आक्रमकांना संपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच महाराष्ट्रात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्कार होणं ही महाराष्ट्रासाठी संतापजनक बाब असून करोडो शिवभक्तांचा उद्रेक होण्याआधीच सरकारनं या संदर्भात ठोस पावलं उचलावीत अशी प्रतिक्रिया श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले यांनी आज व्यक्त केली आहे. पाहूया. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापजनक आणि दुःखद घटना रोज आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. काल बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या 2 चिमुरडींवरती एका हरामखोराने बलात्कार केला. अकोल्यामध्ये आज 6 अल्पवयीन मुलींना त्या शिक्षकाने मोबाईल मधले पोर्न व्हिडिओज दाखवून त्या 6 जणांच्या वरती बलात्कार केलेलं उघड झालंय. पुण्यामध्येही तोच प्रकार. आज छत्रपती संभाजीनगर मध्ये 16 वर्षाच्या मुलीनं या एकतर्फी प्रेमातून आलेल्या धमक्यांना घाबरून आत्महत्या केली. त्या आत्महत्या केलेल्या मुलींच्या घरी जाऊन या नराधमाने, या हरामखोर माणसाने जाऊन धमक्या दिल्या. उरण मधली आपली भगिनी यशस्वीताई शिंदे या लव जिहादला बळी पडल्या. लव जिहादच्या माध्यमातून त्यांच्यावरती बलात्कार करून त्यांचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर टाकण्यात आले. अशा पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये रोज घडत आहेत. सांगली, कोल्हापूरमध्ये या कॅफे शॉपच्या माध्यमातून 3 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असलेला हा महाराष्ट्र आहे. ज्या हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं, संपूर्ण देश या इस्लामी आक्रमकांच्या नरक यातनेतून सोडवला, ज्या महिलांवरती, माता भगिनींवरती अत्याचार करणारे हे परकीय आक्रमक संपवून टाकले, त्याच महाराष्ट्रामध्ये रोज अशा प्रकारच्या घटना घडणं हे लाजिरवाण आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन अशी कुठलीही घटना झाली, 24 तासाच्या आत त्या आरोपीला एन्काउंटर करून ठार मारतात, त्याच्या घरावरती बुलडोजर चालवतात, त्या आरोपींना त्या पोलीस गाडीमध्ये बसून गाडी पलटी करून संपवून टाकतात. माझं सुद्धा आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हात जोडून आव्हान आहे. एकनाथजी शिंदे यांचे गुरु माननीय स्वर्गीय आनंदराव दिघे, माननीय स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी सुद्धा त्यांना आजच्या परिस्थितीमध्ये हेच आदेश दिले असते. या नराधमांना एन्काउंटर करून, यांच्या गाड्या पलट्या करून यांना ठार मारून टाका, यांच्या घरावरती बुलडोजर टाकवा, यांच्या घरावरती बुलडोजर चढून यांची घरं जमीनदोस्त करा. कारण हा आक्रोश, हा कोट्यावधी तरुणांचा आक्रोश रस्त्यावर उतरून बाहेर पडायच्या आत तुम्ही या नराधमांवरती ही कारवाई करा. आता बाद झालं. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवणार, उज्ज्वल निकमांची आम्ही नियुक्ती करणार, SIT नेमणार, चौकशी करणार, अटक करणार, मग त्याच्यावरती सुनावणी होणार आणि मग फाशी होणार. हे सगळं बंद करा. मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, आपण फक्त हे धाडस करा, या हरामखोरांना एन्काउंटर करून मारून टाका. महाराष्ट्रातली नाही, देशातली संपूर्ण जनता ही तुमच्या सोबत असेल. आम्ही सगळे तुमच्या सोबत असू. विरोधी पक्ष जरी असले आज, तर ते उद्या 24 तारखेला बंद करतायत या अत्याचाराच्या विरोधात. कदाचित तेही तुम्हाला समर्थन देतील, मात्र हे आरोपी ठेचलेच पाहिजेत. या दहशतीशिवाय हे वारंवार रोज घडणारे प्रकार थांबणार नाही. हे शिक्षा करून आणि न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया चालवून मग शिक्षा, हे जर करत बसलो तर 10, 12 वर्ष अजून सुद्धा अशा प्रकारचे रोज बलात्कार होतील. त्या चिमुरडीचा चेहरा आठवा. 3 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष, 16 वर्षांच्या मुलीवरती असले घाणेरडे अत्याचार, आणि ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आहेत. आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर राज्य कारभार चालवता, तर त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही हे सुद्धा केलं पाहिजे. संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी राहील, आम्ही स्वतः तुमच्या पाठीशी राहू, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतोय. कृपया आपण हा निर्णय घ्यावा. त्याच पद्धतीनं मी केंद्र सरकारला आवाहन करतोय. ज्या पद्धतीनं या कलकत्ता मधील एका शिकाऊ डॉक्टर मुलीवरती बलात्कार झाला, त्याच पद्धतीनं देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये रोज बलात्कार होत आहेत.
ह्या आरोपींना सुद्धा 24 तासाच्या आत एन्काउंटर करून ठार मारलं पाहिजे। आज बांगलादेशमध्ये अत्यंत अत्यंत क्रूरपणे आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होत आहेत। हिंदू भगिनींवरती जे बलात्कार होत आहेत त्याचे व्हिडिओ आज तुमच्या सहित आम्हालाही पाहायला मिळत आहेत। कृपया हे हिंदू बांधवांसाठी भगिनींसाठी या बांगलादेशच्या सीमेवर ज्या पद्धतीने या अभिनंदनला वाचवण्यासाठी पीओके मधून आपल्या भारतात आणण्यासाठी त्या पाकिस्तानवरती संपूर्ण मिसाईल्स रोखून त्यांना धमकी देऊन आणि त्या पाकिस्तानच्या त्या तावडीतून या अभिनंदनला सोडवलं। त्याचप्रमाणे आपला पश्चिम बंगाल हा मेघालय या दोन्ही राज्यामधून या पश्चिम बंगालवरती सैन्य घुसवा, मिसाईल लावा आणि त्यांना या पश्चिम बंगालमधील आपल्या हिंदूंना न्याय द्या, त्यांना सुद्धा वाचवा ही मी आपल्याला हात जोडून विनंती करतो।